नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण लुसेंट पब्लिकेशनच्या सामान्य ज्ञान या हिंदी पुस्तकातील टॉपिकचा विश्लेषण मराठीमधून शिकणार आहोत. रेल्वे भरतीच्या अनुषंगाने ज्या सर्व परीक्षा होतात, स्टाफ सिलेक्शन कमिशन, DRDO, इस्रोच्या, त्याच्यामध्ये लुसेंट पब्लिकेशनच्या मधील भरपूर प्रश्नांचा समावेश केलेला असतो. त्या अनुषंगाने आपण या टॉपिकचे बेसिकपासून अभ्यासणार आहोत. सर्व लुसेंट पब्लिकेशनच्या बेसिक पुस्तकामधील टॉपिक सोडवून झाल्यानंतर समजल्यानंतर आपण वस्तुनिष्ठ सामान्य ज्ञान या पुस्तकातील MCQ आणि PYQ सोडवणार आहोत. तरी आपण सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघावे आणि या चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून पुढील भरपूर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग सुरू करूया. आपण समाजसुधारक या टॉपिकला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी शिरडोन येथे झाला. पेशवेच्या वेळी कर्नाळा किल्ल्याची जबाबदारी फडकेंच्या घराण्याकडे होती. फडकेंनी काही काळ GIP रेल्वेत तर लष्करात लेखा विभागात अशा दोन्हीकडे नोकरी केली. पण त्यांच्या आईच्या अंत्ययात्रेच्या वेळी इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना रजा मंजूर न केल्यामुळे फडकेंनी बंड पुकारले. या बंडामुळे त्यांच्या मनामध्ये इंग्रजांविरुद्ध द्वेष निर्माण झाला. त्यांनी या द्वेषातून विविध क्रांती करण्याचे ठरवले. त्यांनी एकवर्धिनी सभा, विखरलेल्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करणे या हेतूने तयार करण्यात आली. त्यांनी 1874 मध्ये पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना केली. पुढे त्याच पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूटला भावे स्कूल म्हणून ओळखायला लागले. फडके हे दत्त भक्त असल्यामुळे त्यांनी दत्त महात्मा हे 53 अध्याय आणि 7174 ओव्यांमध्ये दत्तचरित्र लिहिले. विजयपूर येथे दरोडा टाकताना त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी पकडले आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर 3 जानेवारी 1880 रोजी फडकेंना तेहरान बोटीने येमेन देशातील एडनच्या तुरुंगात धाडण्यात आले. 17 फेब्रुवारी 1883 रोजी याच तुरुंगात क्षयरोगाने त्यांचा मृत्यू झाला. आपण या सर्व समाजसुधारकांची माहिती कमीत कमी प्रमाणात घेतलेली आहे, की जे या अनुषंगांचे पेपरमध्ये विचारले जातील आणि तेच पेपरमध्ये येणार. त्याच उद्दिष्टाने त्यातील महत्त्वाचे मुद्दे आपण या क्लासमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करताना नोट्स काढायचं काम पडणार नाही आणि त्यांना हे सर्व PDF वाचून जे पेपरला येते तेच अभ्यासाला मिळेल. त्या अनुषंगाने आपण भरपूर माहिती जी पेपरला येते तेच घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विनाकारणची माहिती घेऊन व्हिडिओ मोठा करण्याचा प्रयत्न या चॅनलद्वारे केला जात नाही. जे विद्यार्थ्यांना परीक्षेत येईल तेच देण्यामध्ये या चॅनलचे उद्देश आहे. चला तर मग पुढील समाजसुधारक आपण बघूया. पुढील समाजसुधारक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी भंगूर, जिल्हा नाशिक येथे झाला. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी स्वदेशी फटका, स्वातंत्र्याचे स्त्रोत हे काव्य रचले. राष्ट्रभक्त समूह ही संघटना त्यांनी स्थापन केली. 1 जानेवारी 1900 रोजी भंगूर येथे मित्रमेळा या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली. 1904 मध्ये मित्रमेळा संघटनेचे रूपांतर अभिनव भारत या संघटनेमध्ये करण्यात आले. कारण सर्व संघटना एकत्र ठेवणे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उद्देश होता. त्यामुळे त्यांनी विविध संघटना न करता त्या मित्रमेळा एका संघटनेचे रूपांतर अभिनव भारतमध्ये केले आणि त्यांचे मुख्यालय नाशिक येथे करण्यात आले. क्रांतिकारांना प्रेरणा देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इटलीच्या जोसेफ माझींचे चरित्र तसेच 1857 चे स्वातंत्र्यश्रम हे ग्रंथ लिहिले. गोपाळकृष्ण गोखले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज या स्कॉलरशिपचा आधार घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर हे लंडनला शिकण्यासाठी गेले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे माझे जन्मठे हे आत्मचरित्र आहे. हे आत्मचरित्र नेहमी पेपरमध्ये विचारले जाते. हा प्रश्न IMP आहे.
1923 मध्ये हिंदुत्व व हिंदुकोण हा ग्रंथ लिहून राष्ट्रवाद व्यक्त करण्यात आला. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्ववादी असल्यामुळे त्यांनी 1923 मध्ये हिंदू व हिंदुकोण हा ग्रंथ लिहून विविध हिंदू धर्मामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. चला तर मग आता पुढील समाजसुधारक बघूया. पुढील समाजसुधारक आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1853 रोजी रत्नागिरी येथे झाला. 1 जानेवारी 1880 रोजी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना लोकमान्य टिळक यांनी केली. 1881 मध्ये मराठा या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक हे होते. 1881 मध्येच केसरी हे मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्यांचे संपादक गोपाल गणेश आगरकर होते. यांनी मराठा व केसरी हे 2 वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांनी 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना लोकमान्य टिळक यांनी केली. 1908 मध्ये त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली आणि त्यांना म्यानमारच्या म्हणजेच ब्रह्मदेशाच्या मंडलेच्या तुरुंगात असताना त्यांना ठेवण्यात आले. त्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. 1916 साली टिळक व ॲनी बेझंट यांनी संयुक्तपणे होम रूल चळवळ सुरू केली. टिळकांनी 1916 मध्येच महाराष्ट्र होम रूल लीगच्या म्हणजे स्वराज्य संघाची सुद्धा स्थापना केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तुम्ही मिळवणारच हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. हे त्यांनी कर्नाटकातील बेळगाव येथे याची घोषणा केली होती. जेव्हा सर्व बळकट असताना जहाल गट आणि मवाळ गट यांच्यामध्ये ऐक्य जुळून आले. 1916 मध्ये लखनौ अधिवेशन झाले. या लखनौ अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये ऐक्य जुळून आल्यामुळे त्यांना ऐक्य करार सुद्धा असा म्हणतात. हे सर्व प्रश्न पेपरमध्ये येणारे आहे. त्याच्यामुळे जे पेपरला येणार आहे तेच टॉपिक प्रत्येक सुधारकाच्या बाबतीतले आपण या टॉपिकमध्ये सिरीजमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघावा, कारण याच्यामध्ये बाकीचे जे पेपरला येत नाही ते घेतलेलं नाही आहे. पुढील समाजसुधारक आहे गोपाळ गणेश आगरकर. जन्म 14 जुलै 1856 रोजी टेंभू, कराड जिल्हा, सातारा येथे झाला. 1822 मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्यपदी गोपाळ गणेश आगरकर यांची निवड झाली. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे त्यांचे आत्मचरित्र आहे. हे आत्मचरित्रावरती प्रश्न हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो. लोकमान्य टिळक आणि आगरकरांमध्ये वाद झाल्यामुळे त्यांनी 1888 मध्ये सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. सुधारक साप्ताहिकाचे मराठी आवृत्तीचे संपादक आगरकर होते. इंग्रजी आवृत्तीचे संपादक गोपाळकृष्ण गोखले होते. प्रसिद्ध गोपाळ गणेश आगरकर यांचा प्रसिद्ध अग्रलेख जो पेपरमध्ये नेहमी विचारला जातो तो इष्ट असेल तेच बोलणार, साध्य असेल तेच करणार, हा नेहमी पेपरमध्ये विचारला जातो. हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी हा त्यांचा अग्रलेख आहे. पुढील समाजसुधारकात आपले बाळशास्त्री जांभेकर. जन्म 6 जानेवारी 1812. यांचा जन्म प्रफुल्ले, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. यांच्यावरील हा प्रश्न व्हेरी MP आहे जो प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो. 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक त्यांनी सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर. नेहमी परीक्षेमध्ये पहिले मराठी साप्ताहिक कोणी सुरू केले हा प्रश्न नेहमी येतो. नंतर त्यांनी दिनदर्शक हे मासिक सुरू केले. शून्यलब्धी, हिंदुस्थानाचा इतिहास ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. हा सुद्धा प्रश्न पेपरमध्ये नेहमी विचारला जातो. 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दिनविशेषमध्ये हा प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो. पुढील महत्त्वाचे समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले. यांच्यावरती नेहमी भरपूर प्रश्न पडत असतात. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 पुणे येथे झाला. 1848 मध्ये पुणे येथे महात्मा फुलेंनी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांनी 1864 मध्ये विधवा पुनर्विवाह घडवून आणला. म्हणजे ज्या विधवा महिला त्यांच्या पुनर्विवाह घडवून आणण्याचे कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले. त्यांनी
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863 मध्ये केली. पहिलं बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी सुरू केले. ज्योतिबांना अपत्य नव्हते. त्यांनी काशीबाई यांच्या मुलास यशवंत याला दत्तक घेतले होते. सामाजिक रूढी परंपरा बदलण्यासाठी 1877 मध्ये दीनबंधू हे वृत्तपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केले. दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक कृष्णराव भालेराव हे होते. सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुण्यात सार्वजनिक सत्यधर्म या समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. हा IMP प्रश्न आहे जो नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो. पुढे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य सर्व साक्षी जगतव्यापी त्याची नकोच होई मध्यस्थी हा त्याचे ब्रीदवाक्य होते. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी विविध कार्य केले. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ शेतकऱ्याच्या दृष्टीने महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव होता. हा प्रश्न सुद्धा पेपरमध्ये बऱ्याचदा विचारला जातो. 1888 मध्ये मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली. सयाजीराव गायकवाड यांनी फुलेंना हिंदुस्थानाचे वॉशिंग्टन असे संबोधले. ज्योतिबांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते. हा प्रश्न नेहमी पेपरमध्ये विचारला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित केला आहे. हा सुद्धा प्रश्न पेपरमध्ये विचारला जातो. मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि ऑनलाईन मोफत टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक ते दिलेली आहे. ह्याच्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. तसेच या टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळतील. चला तर मग पुढे बघूया. महात्मा फुले यांची साहित्य संपदा. आता हा एकदम व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे की याच्यावरती भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात असतात. महात्मा फुले यांची हे साहित्य संपदा आहे. त्यांनी लिहिलेले सर्व ग्रंथ संपदा आणि साहित्य संपदा सर्व याच्यामध्ये गद्य पद्य विभागानुसार दिलेले आहे. प्रथम आहे तृतीय रत्न. हे नाटक 1855 मध्ये महात्मा फुले यांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा 1869 मध्ये महात्मा फुले यांनी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले हेच होते. ब्राह्मणांचे कसब हे पद्यात्मक ग्रंथ सुद्धा 1869 मध्ये महात्मा फुले यांनी लिहिले. गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड हे 1873 मध्ये आणि 1883 मध्ये महात्मा फुले यांनी लिहिले. संस्कार हा ग्रंथ गद्य विभागाचा 1883 मध्ये त्यांनी लिहिला. संस्कार हे नियतकालिक 1885 मध्ये महात्मा फुले यांनी लिहिले. इशारा गद्य स्वरूपाचा 1885 मध्ये हा ग्रंथ त्यांनी लिहिला. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथावर बरेचसे प्रश्न येत असतात. गद्य विभागाचा ग्रंथ त्यांनी 1891 मध्ये लिहिला. हे सर्व महत्त्वाचे आहेत, तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढावा. तसेच हे जर PDF तुम्हाला फ्रीमध्ये बघायची असेल किंवा डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पुढे सावित्रीबाई फुले यांचे सुद्धा मोलाचे योगदान आहे. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये नायगाव जिल्हा सातारा येथे झाला. या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तसेच पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. यांनी काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहातून समाज प्रबोधन केले. हे त्यांचे जे काव्यसंग्रह हे नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात. हे आवर्जून विद्यार्थ्यांनी बघावे. महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून सावित्रीबाई फुले यांचा गौरव केला जातो. 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस राज्यात स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. हा एकदम IMP क्वेश्चन आहे जो परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो की 3 जानेवारी हा जन्मदिवस कोणत्या स्त्रीचा, समाजसुधारकाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर आपण पुढील जे समाजसुधारक आहे ते नंतरच्या क्लासमध्ये बघणार आहोत, नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.
जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ लवकर मिळेल आणि आपण चालू घडामोडी, सामान्य ज्ञानाच्या बाबतीत भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान याच्या संबंधित सर्व क्लास चालू केलेले आहेत. त्याच्यामध्ये विविध विषयाचे स्वतंत्रपणे हे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत राहतील. तरी तुम्ही सर्व या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दलची अपडेट मिळत राहील. आणि हे सर्व व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना योग्य ते सोप्या व सुलभ पद्धतीने जे लुसेंट पब्लिकेशनचे पुस्तक हिंदीमध्ये आहे ते मराठीमध्ये मिळेल आणि त्यांचे अभ्यासाची पात्रता वाढेल. कोणताही व्हिडिओ अपलोड करताना किंवा बनवताना कोणत्याही शिक्षकाचा चेहरा दिसलाच पाहिजे असे काही नसते. डिजिटल बोर्ड असला पाहिजे असं केव्हा कधीही नसते. शिकवणाऱ्याची भावना चांगली जर असली तर त्यांना कोणताही चेहरा किंवा डिजिटल बोर्डवर न शिकवता सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत जे परीक्षेमध्ये येते ते पोहोचवता येते. आमची फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी जिथे विविध प्रकारच्या फी आकारल्या जातात त्या सर्व टेस्ट आपण टेलिग्राम ग्रुपवर मोफत उपलब्ध केले आहे. त्यासाठी आपण आमच्या टेलिग्राम ग्रुप एक्झाम पॉईंट याला जॉईन व्हा. याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यावी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्या नवीन विषय नवीन समाजसुधारकासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.